असते आणि थोडं एक्साइटमेंट असणार आहे ते, कारण की गुहा जी आहे ती 30 मीटर लांब आहे आणि खूप अंधार असणार आहे. तर मित्रांनो, हे समोर बघताय का तुम्ही, हे मधमाशांचं पोळ, दगडी मधमाशांचं पोळ मित्रांनो. थोडं रिस्की सांगितलं आम्हाला इथे, कारण की म्हणजे पहिल्या कथा आहेत, जर तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाऊन जर जात असाल तर हे मधमाशांचं पोळ तुम्हाला चावू शकतं. एवढंच माहिती आहे, आम्हाला माहिती आहे याच्याबद्दल. तर आपण आता मी नॉनव्हेज खाऊन आलेलो आहे आज. आणि आमचा कॅमेरामन नॉनव्हेज खाऊन आलेला आहे. आता काय इम्पॅक्ट तर दिसत नाहीये त्याचा, काय बघूया काय होतं. तर आता आपण गुहेत जाऊया मित्रांनो. आयुष्यपत असलं कसलं रोड आहे रे. टॉर्च चालू टॉर्चची गरज आहे. ओ फ्रीक, लुक ॲट दिस. वाव. हे बघ पाणी. हे मला हे करावं लागेल, थांब, दुमडावं लागेल. येस ऑफकोर्स बडी. थांब, हे बघ माझा बडी. मंदिराकडे. शुड आय स्टॉप दिस? थांब थांब थांब, स्टॉप. किती खोल आहे रे, आई शपथ, किती थंड आहे पाणी. किती खोल आहे रे हे. 3 फूट असेल. हे आतमध्ये जाऊ नका कोणी. इकडे जातो बॅटरी त्याला समोर. कुठे? इकडे इकडे समोर माझ्यावर समोर कुठपर्यंत आहे बघ ते. हा थांब एक मिनिट, बघूया आपण किती खोल आहे. तिथं काय दिसतंय ते कसं वरची भिंत सारखं दिसतंय का ते एकदम स्ट्रेट आहे ती. नाही रे, हा काय धुडा. अरे ती गुहाच आहे रे, पण काय समजत नाही एक्झॅक्टली काय आहे ते. झूम करून पण येऊ शकतं की नाही माहित नाही मला. इकडे दाखव पाणी पिऊ दे मला. अरे थांब जरा, त्याला काय होते सगळं पाणी. बॉटल दिसते मला, आई शपथ एवढ्या लांब. हे किती किती आतमध्ये ही बघ. सुपर यार. अमोलराव बजल, चला पुढे जायचं आपल्याला. वाकून जावं लागतंय रे. नशीब हे चांगलं बांधलेलं आहे रे, बार चांगले बांधलेत, नाहीतर माहित नाही एक्झॅक्टली पुढे किती पाणी आहे. दिसतं तर इथे. हे इकडे पण आहे बघ. काय दिसतंय का? अजून खोल आहे का? तिथं खोल हे आहे. किती खोल आहे रे. खोल आहे रे इकडं अजून. पार्श्वनाथाचं मंदिर आहे हे. कोणतं मंदिर आहे? पार्श्वनाथ जैन लोकांचे मंदिर आहे. आणि इकडे आपण बघतोय इथे याची स्थापना 1983 साली केली, म्हणजे त्या मंदिराची खूप जुनं आहे, आपल्या जन्माच्या अगोदरच आहे. आणि इकडं हे दत्ताचं मंदिर आहे. इथं आपल्या दत्त जयंती दिवशी डिसेंबरमध्ये मोठा कार्यक्रम असतो. भाविक लोक लांबून लांबून येतात इथे. आणि इकडे इथे एक देवी आहे, ही पद्मावती देवी म्हणून. इथं पण पूजा रोज करतात तिची. इथे पुजारी वगैरे नाही आहेत का? असतात ते वर असतात, ते वर राहतात. वर राहतात पण पूजेसाठी फक्त इकडे येतात. आणि आता सध्या तिथं कोण नाही. ओके.
आईला कुठे गेलं उशीर दिसत नाहीये काय. ऑसम यार मित्रांनो, जबरदस्त आहे. तुम्ही नक्की या गडाला व्हिजिट दिलीच पाहिजे मी तर म्हणतो, कारण की असा अनुभव तुम्हाला कुठेच नाही भेटणार. या बघा, खूप उंची कमी आहे, म्हणजे मला उभं पण नाही राहता येते या गुहेची. काय दाखवायचे? पाणी. अरे हा, वरतून पाणी खाली 100% शुद्ध म्हणू शकतो आपण याला. अरे हा, प्यायला पण येईल आपल्याला. थांबायला लागेल थोडा वेळ. अरे कुठे गेलं? थांब आता इकडं अरे इथंच पकडतो आता. हा छान आहे. डिस्कवरी. होय ग, फायनली. काय खतरनाक एक्सपिरियन्स होता ना. थोडी भीती वाटत होती मला, तुम्ही सगळे होता म्हणून मला जरा चांगलं वाटलं.